नमस्कार मंडळी, मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत उन्हाळ्याशी रिलेटेड काही टिप्स शेअर करणार आहे. तर बघा ना, किती लवकर गरमी पडायला सुरुवात झाली आहे. तसं तर इकडे उत्तराखंडात फक्त 2 महिने उन्हाळा असतो. मेच्या 15 तारखेपासून उन्हाळा सहसा सुरू होतो आणि पूर्ण जून महिना संपेपर्यंत. पण यावर्षी माहिती नाही, अगदी एप्रिलच्या एंडपासूनच किती गरमी पडायला सुरुवात झाली आहे. फॅन देखील खूप स्पीडवर लावावे लागत आहे. आजकाल तर किचनमध्ये काम करायची देखील इच्छा होत नाही. तर काल आमच्याकडे आंब्याचा रस बनविला होता आणि घरचे सगळे मात्र खूप आवडीने खातात. इकडे मात्र आत्ता आंब्याचा सीझन नाही, हे तिकडचेच आंबे आहे आणि खूप जास्त महाग मिळतात. इकडे तर सध्या आता आंब्याच्या झाडांना बहार आलेला आहे. अगदी जूनमध्ये आपल्याला इकडे पिकलेले आंबे दिसून जातील. तर फक्त रात्रीचं 1 वाटी रस उरलेलं होतं, कोणाच्या पोटात जाणार ना, म्हणूनच मस्त अशी आईस्क्रीम रेडी केली. 2 चम्मच साखर मिक्स केली, त्याचबरोबर थोडंसं दूध मिक्सरला ब्लेंड करून घेतलं आणि माझ्याकडे हे आईस्क्रीम मोल्ड आहे, मागच्या वर्षी मी मागवले होते, तर त्यामध्येच मस्त असं आईस्क्रीम मी बनवायला ठेवली आहे. जेव्हाही मार्केटमधली कुठलीही आम्हाला आईस्क्रीम खायची असते ना, तर नवरोबांची डिमांड असते मँगो आईस्क्रीम. त्यांना मात्र ही आईस्क्रीम खूप आवडते, त्यामुळे मी होममेड बनवली आहे. त्याचबरोबर काल नवरोबांचे कलिग घरी आले होते, ते आले म्हणून आम्ही कुल्फी मागवली होती. तेव्हा त्या ताईंनी ही कुल्फीची रेसिपी सांगितली. ती कुल्फी खाल्ल्यावर ते म्हणाले की या पद्धतीची कुल्फी तुम्ही ट्राय करून बघा ताई, तुम्ही मार्केटमधली कुल्फी खाणे विसरून जाल. म्हणूनच विचार केला की बनवूया, कारण खूप सोपी आहे. इथे आपल्याला ना म्हशीचं दूध घ्यायचं आहे किंवा तुम्ही फुल क्रीम दूधही घेऊ शकता. मी दूध थोडंसं घट्ट करून घेतलं व त्यामध्ये आपल्याला कुठल्याही चांगल्या क्वालिटीचा पेढा मिक्स करायचा आहे. तर इथे मी दूध बर्फी घेतली आहे. ही प्युअर खव्यापासून बनवली जाते आणि खूप जास्त टेस्टी असते. देहरादूनची स्पेशालिटी मीन्स कुठलेही आमच्याकडे पाहुणे आले तर आम्ही मात्र त्यांना ही मिठाई खाऊ घालतोच. एवढी टेस्टी ही मिठाई असते आणि एकदम लुसलुशीत मिठाई असते. तर इथे मी जवळजवळ 4 मिठाया दुधामध्ये मिक्स केल्या, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडंसं दूधही गरम करून घेतलं होतं आणि थंड झालं की आपल्याला हे मोल्डमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर 1 दिवस किंवा 6-7 तासासाठी फ्रीजरला ठेवायचं आहे. खूप मस्त अशी कुल्फी रेडी झाली. अगदी मार्केटसारखीच टेस्ट होते. तर थोडंफार उरलं होतं तर मी अशा प्रकारे जे कागदी ग्लासेस असतात ना, त्यामध्ये देखील टाकलेलं आहे. जर तुम्ही या पद्धतीची कुल्फी कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट पावडरही मिक्स करू शकता, पण माझी मुलगी ड्रायफ्रूट्स दिसले की खायला मग मागेपुढे करते, त्यामुळे मी इथे मिक्स केलं नाही. अगदी साखर आणि त्याचबरोबर 4-5 मिठायाच मिक्स केल्या. बघा, बनवायला खूप इझी आहे आणि मला खरंच वाटलं नव्हतं की ही जी रेसिपी आहे मीन्स ही जी कुल्फी आहे एवढी टेस्टी असेल. तसं तर मी कुल्फीच्या भरपूरशा रेसिपीज बघितल्या आहे, पण कधीही ट्राय केलं नाही, कारण त्यामध्ये खूप जास्त दूध घट्ट करून घ्यावं लागतं. अगदी बासुंदीसारखंच दूध घट्ट करावं लागतं. या व्यतिरिक्त बरेचदा कंडेन्स मिल्क मार्केटमधले वेगळे मिल्क पावडर वगैरे ॲड करावं लागतं. पण ही मला खूप सोपी वाटली आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. अगदी नॉर्मल दूध घट्ट केलं आणि त्यामध्ये 2-3 मिठाया मिक्स केल्या तरी बनते आणि बघा खूप टेस्टी लागते. तुम्ही जर कधी ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मात्र कमेंट करून नक्की कळवा. गरम एवढं व्हायला सुरुवात झाली आहे की नॉर्मल पाणी प्यायचीच इच्छा होत नाही. यावर्षी माठाचा मुहूर्तही लवकरच लागला. तर हे 2 वर्ष जुनं माठ आहे. मी अशा प्रकारेच व्यवस्थित पॉलीबॅगमध्ये पॅक करून ठेवत असते. बघा, या माठाला पाहून कोणी म्हणणार की हे 2-3 वर्ष जुनं माठ आहे. मीन्स आमच्या जुन्या घरी घेतलं होतं. इथे येऊन आम्हाला 2 वर्ष झाली, म्हणजे 3 वर्ष वगैरे जुनं माठ आहे आणि मी नेहमी याला पॅक करून ठेवते, त्यामुळे त्यावर काही धूळ बसत नाही. अगदी पाण्याने जरी वॉश केलं तरी चालते. पण तुम्ही बघितलं असेल, जर जुना माठ असेल ना तर त्यातलं पाणी लवकर थंड होत नाही. याचं कारण काय असतं की माठाची जी छिद्र असतात किंवा पोर्स असतात ना, ते वापरून वापरून बंद पडतात. त्यामुळेच मी इथे माठ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चम्मच मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर एखादी नवीन स्क्रबर घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आतून आणि बाहेरून माठ व्यवस्थित घासून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वच्छ धुवून घेऊनच माठ वापरायचा आहे. उन्हाळा आला की मुंग्या, पाली, किडे हे देखील घरात एंटर करतात आणि असंच काहीतरी झालं आहे. कॅबिनेटच्या वरच्या भागाला खूप जास्त मुंग्या दिसत होत्या. 2-3 दिवसापासून बघती आहे. विचार केला की आता काहीतरी उपाय तर करावाच लागेल.
मागच्या व्हिडिओमध्ये मी माझी मंथली किचन तर पूर्ण क्लीन केली होती, पण कॅबिनेट मात्र क्लीन करायचे ठेवले होते, कारण मी ते अदामदात करतच असते, जास्त घाण झालेले नसतात. पण आज विचार केला की पूर्ण कॅबिनेट्सच्या कॉर्नरला लक्ष्मण रेखा देखील अप्लाय करायची आणि त्याचबरोबर त्यानिमित्ताने कॅबिनेट्स देखील क्लीन होऊन जातील. मला तर मुंग्यांबद्दल हेच सोल्युशन माहिती आहे, पण आमच्या घरामध्ये ना खूप मुंग्यांचं कलेक्शन असतं. मीच पूर्ण बिल्डिंगमध्येच आहे, कदाचित ही जागाच तशी असेल. त्यामुळे तुम्हाला दुसरं कुठलं हर्बल उपाय वगैरे माहिती असेल मुंग्यांसाठी तर मात्र कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे मी जेवढे काही कॅबिनेट्स होते त्याच्या बिलकुल कॉर्नर्सला, दरवाजाच्या साईडला वगैरे चॉक अप्लाय करून घेतला आणि त्यानंतर मग मी मॅट स्प्रेड करून घेतली. बघा, मॅट कॅबिनेटमध्ये टाकलेले असल्यामुळे कॅबिनेटचा जो व्हाईट एरिया आहे तो देखील स्वच्छ असतो. त्यामुळे तुम्ही जर मॅट वगैरे स्प्रेड करत नसाल किंवा अफोर्ड करू शकत नसाल तर नॉर्मल जे आपले न्यूजपेपर असतात ना ते देखील टाका, जेणेकरून जे कॅबिनेट्स असतात ना ते स्वच्छ असतात. उन्हाळा म्हटलं की असं वाटतं की दिवसभर फॅनच्या खालीच बसून राहावं आणि स्पेशली माझ्या किचनमध्ये फॅन नाही आहे, त्यामुळे खूप जास्त गरम होतं. तर त्यासाठीच मागच्या वर्षी मी हा एअर कूलर फॅन मागवला होता. कदाचित तर 600 रुपयाला वगैरे मागवला असेल, आता माहिती नाही प्राईस किती आहे. मागच्या वर्षी व्यवस्थित वापरून मी पॅक करून ठेवला होता, तरी देखील डब्यात ठेवला ठेवला कसा खराब झालेला दिसतो आहे. त्यामुळे मी याला व्यवस्थित पुसून घेतले आणि चला बघू की हा सुरू आहे की नाही. पहिले जेव्हा हे प्रोडक्ट मी मागवलं होतं तेव्हा ते डिफेक्ट आलं होतं. मीच त्याची जी टंकी होती ना ती लीक करत होती. त्यानंतर हे प्रोडक्ट मी रिटर्न केलं आणि त्यानंतर जे दुसरं प्रोडक्ट आलं ते खूप चांगलं आलेलं आहे. तर हा कूलर मागच्या वर्षी मला खूप उपयोगी आला होता. एखाद्या टेबलवर किंवा स्टीलच्या डब्यावर जरी ठेवलं तरी पोळ्या बनवताना वगैरे खूप जास्त गरम होतं. त्यामुळे स्पेशली मी ही मागवला होता, कारण माझ्या किचनमध्ये कुठली हुकही दिलेली नाही आहे आणि मला हा स्वस्तात मस्त वाटला. देवघराच्या जवळ अगदी फॅन लावलेला आहे, पण बरेचदा दिवा वगैरे चालू असला की आम्ही फॅन लावत नाही. तर हा जो कूलर आहे ना यामध्ये अगदी आपल्याला बर्फाचं पाणी मिक्स करायचं आहे, त्याचबरोबर फिल्टरचं पाणी वापरायचं आहे, नाहीतर तुम्ही टॅप वॉटर वापरू शकता. कुठलंही विहिरीतलं वगैरे पाणी वापरायचं नाही आहे, नाहीतर हा खराब होतो. अशा काही इन्स्ट्रक्शन ऑलरेडी यावर लिहिलेल्या आहे. मागच्या वर्षीच मी घेतलेला आहे, तर त्यामुळे मला थोडंसं भीती वाटत होती की हा चालू होणार की नाही. पण आत्ताही हा चांगला वर्क करत आहे. याला असं वरच्या साईडला बेल्ट दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्या दुसऱ्या साईडला दुसऱ्या प्लेसला वगैरे याला न्यायचं असेल तर इझिली आपण घेऊन जाऊ शकतो. यासोबत अशा प्रकारचे एक डेटा केबल मिळतो, त्याने आपण प्लगला अटॅच करू शकतो. यामध्ये 3 मोड दिलेले आहे. पहिलं मोड आहे त्यानुसार तुम्ही याची स्पीड कमी जास्त करू शकता. तिसरी मोड जर तुम्ही ऑन केली तर खूप जास्त स्पीड हाय होते. त्याचबरोबर यामध्ये स्प्रिंकल मोड देखील दिलेला आहे. यामध्ये तुम्ही इसेन्शियल ऑइल टाकून परफ्यूम देखील स्प्रे करू शकता. पाण्याचा मोड देखील आहे आणि यात जर थंड पाणी टाकलं तर थंड हवा येते, त्यामुळे मी बर्फाचं पाणी यामध्ये मिक्स केलं. आता उत्तराखंडात खूप जास्त गरमी नसते, त्यामुळे मला हा फॅन खूप उपयोगी वाटला. पण तुमच्याकडे मात्र खूप जास्त गरमी असेल तर मग तुम्हाला हा फॅन खूप जवळ ठेवून हवा घ्यावी लागेल. दुरून मात्र खूप जास्त हवा येणार नाही असं मला वाटतं. सध्या थोडाफार जुगाड करून मी याला या बास्केटवर ठेवलेला आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जर असा फॅन वगैरे वापरत असाल तर छोटासा मिनी टेबल वगैरे विकत मिळतो, त्यावर देखील ठेवू शकता, जेणेकरून त्यावरून तो पडणारही नाही आणि हवा देखील खूप छान येईल. तुम्हाला जर हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, नाहीतर जर मला व्ह्यू प्रोडक्टमध्ये प्रोडक्ट टॅग करता आलं तर तिथेही करते. उन्हाळा म्हटलं तर दिवस मोठा, त्यासाठी चिवडा बनवण्याची प्लॅनिंग सुरू होती आणि त्या गडबडीत इकडे 2-3 काम सुरू होते आणि दूध मात्र माझं उतू गेलं. त्याचबरोबर माझी मुलगी घरी असली की ती माझं काम पुन्हा वाढवून ठेवते. तर चिवडा बनवण्याची प्लॅनिंग होती, त्याचबरोबर नवरोबाही घरी आले होते, त्यांना कॉफी प्यायची होती, तर इकडे कॉफीची प्रिपरेशन चालू होती. त्या चक्करमध्ये दूध मात्र उतू गेलं. इथे मी दुपारच्या भुकेसाठी जाड्या पोह्यांचा चिवडा बनवते आहे. सहसा आपल्याकडे मात्र पातळ पोह्यांचा चिवडा बनवला जातो, पण इकडे मात्र लोकल शॉप्समध्ये पातळ पोहे मिळतच नाही. त्यामुळे माझं लग्न झालं ना तेव्हापासून मी जाड्या पोह्यांचा चिवडा बनवते आणि कधी आई वगैरे आली तर तेव्हा मात्र पातळ पोहे घेऊन येते. जसा कच्चा चिवडा विदर्भात फेमस आहे, तर तो चिवडा मात्र आमच्याकडे बंदच झाला. तर एकदा फक्त मला असं वाटते की स्मार्ट बाजारमधून आम्ही पातळ पोहे विकत आणले होते, पण स्मार्ट बाजार जायचं म्हटलं तर जवळजवळ आमच्या घरापासून 1 तासाच्या अंतरावर आहे आणि एकच स्मार्ट बाजार आहे, त्यामुळे ते देखील मला मागवता येत नाही. पण आता डीमार्टसुद्धा देहरादूनमध्ये नवीन ओपनिंग झालेली आहे, पण ते देखील आमच्या घरापासून खूप दूर आहे. एकदा पुण्याला असताना मी डीमार्ट बघितला होता
आणि यूट्यूबवर तर तुम्ही बघा किती डीमार्टचे व्हिडिओज असतात, किती छान छान भांडी वगैरे मिळतात, पण तेव्हा मला काही एवढं कळत नव्हतं, त्यामुळे आम्ही काही वस्तू विकतही नाही घेतल्या आणि पुण्यावरून आणायचं म्हटलं तर मला काही जमलंही नसतं. पण इथे मात्र आता डीमार्ट ओपन झाला आहे. कधी जाऊ माहिती नाही, पण गेलो तर नक्कीच तुमच्यासोबत मी तो व्हिडिओ शेअर करेल. इथे मी चिवडा बनवण्यासाठी पहिले व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला जाडे पोहे भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी इथे मुरमुरे देखील भाजायला घेतले आहे. आणि या पद्धतीचा जरी चिवडा तुम्ही बनवला ना तरी खूप टेस्टी लागतो. मी खूप जास्त मसाले वगैरे घालत नाही. बघा, तेल गरम केलं, त्यामध्ये माझ्याकडे फुटाण्याची डाळ नव्हती, त्यामुळे मी शेंगदाणेच घातलेले आहे. इथे फुटाण्याची डाळ देखील खूप कमी प्रमाणात मिळते. नॉर्मली जे आपले फुटाणे असतात ते आणावे लागतात आणि त्याचे जे साल असतात ते शिलून वापरावे लागतात. तर इथे मी भरपूर असा कढीपत्ता घातलेला आहे, हिरवी मिरची घातली, लसण जिऱ्याची पेस्ट घातली, त्याचबरोबर भरपूर असे शेंगदाणे घातले. तेलात मस्त असे परतून घ्यायचे आणि बेसिक्सच मसाले घातले आहे, जसं धने पावडर, जिरे पावडर, हळद, मिरची पावडर, लाल मिरची पावडर थोडीशीच घातली आहे कारण नियाही खाते. त्याचबरोबर मीठ आणि थोडंसं गरम मसाला घातलेला आहे. आणि त्यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला पोहे आणि मुरमुरे, गॅस मी बंद करून घेणार आहे आणि चांगले परतून घेणार आहे. मिक्स झाले की मी अगदी मीडियम फ्लेमवर हे सगळं पुन्हा एकदा भाजून घेते. या पद्धतीचा देखील चिवडा खूप टेस्टी लागतो. आता गेल्या 8 वर्षापासून हाच चिवडा मी बनवती आहे. इवन दिवाळीला सुद्धा मी हाच चिवडा बनवते आणि घरचे मात्र खूप आवडीने खातात. जर कधी तुम्ही या पद्धतीने चिवडा बनवला नसेल तर एकदा या जाड्या पोह्यांचाही चिवडा बनवून बघा, खरंच खूप टेस्टी लागतो. चिवडा मिक्स केल्यानंतर वरतून मी थोडीशी साखरही घातलेली आहे आणि खूपच मस्त असा चिवडा टेस्टी बनतो. तर पहिले चिवडा मी थंड करायला ठेवला आणि त्यानंतर मात्र स्टीलच्या डब्यात मी भरून ठेवते. झाकण मात्र लावत नाही कारण उन्हाळा आहे, तर थंड व्हायला थोडासा वेळ लागतो. तर मी आता इथे चिवडा काढून ठेवला आणि मग त्याचबरोबर सगळ्यांना तो खायचाही असतो, त्यामुळे सगळेजण आता खायलाही घेणार आहे. त्याचबरोबर मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये मला काही ताईंची कमेंट आली होती की तुम्ही कुठल्या साईडच्या, मराठी फार छान बोलतात. तर चला म्हटलं की रिप्लाय करूया. त्याचबरोबर काही ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही बीटरूट ज्यूसबद्दल सांगा, कसं बनवता. तर चला तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये बीटरूट ज्यूसची रेसिपीही शेअर करते, त्याचबरोबर या कमेंटचे उत्तरही देते. तर ताई, मी विदर्भ साईडची आहे, मीन्स नागपूर साईडला चंद्रपूर म्हणून प्लेस आहे, त्या साईडची आहे मी. पहिले जेव्हा मी व्हिडिओ बनवायचे ना तर माझ्या व्हिडिओजला बरेचदा कमेंट असायचं की कशी तुम्ही मराठी बोलता, मराठी सुधारण्याची गरज आहे, कंटेंट तर तुमचा चांगला आहे. तेव्हा मात्र मी थोडंफार मराठी हळूहळू बोलायचा प्रयत्न केला, कारण आपण जिथे जन्म होतो तीच मराठी भाषा बोलली जाते आणि तशीही मराठी मला वाटते की लवचिक भाषा आहे. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक भागात वेगवेगळी मराठी बोलली जाते. आता पुण्या मुंबईसारखी मराठी तुम्ही मला बोलाल म्हणाल तर ते पॉसिबलच नाही, कारण माझा तिथला संपर्कच नाही. गेल्या 8-10 वर्षापासून मी उत्तराखंडात राहती आहे, त्यामुळे पूर्णपणे मराठीचा संपर्क तुटला आहे. खूप कमी महाराष्ट्रात जाणं होतं, पण या यूट्यूबच्या सहाय्याने काय होईना मला मराठीचा संपर्क आला आणि तुमच्यासोबत बोलणं होतं आणि तुमचे छान छान कमेंट ऐकून मनाला खूप छान वाटतं. आणि बघा, सोशल मीडिया म्हटल्यावर चांगले वाईट तर कमेंट येणारच, पण बरेचसे असे कमेंट असतात की मला असं वाटते की त्यांना उत्तर द्यावं. तर माझं म्हणणं असं आहे की मराठी ही छानच बोलायला हवी. माझी मराठी एवढी खास नाही आहे, पण मी त्याला खूप सुधारण्याचा प्रयत्न करते आहे, कारण मला देखील छान मराठी बोलायला आवडतं. पण माझा जो विदर्भातला टोन आहे ना तो मात्र कधीच जाऊ शकत नाही, कारण आयुष्यातले 26 वर्ष मी महाराष्ट्राच्या विदर्भात घालवलेले आहे, तर ते असे कसे जाणार ना. त्यानंतर बरेच ताईंचे या बीटरूट ज्यूसबद्दलही कमेंट येत होते की ताई ज्यूस कसा बनवायचा. तर मी एका जुन्या व्हिडिओमध्ये या ज्यूसबद्दल शेअर केलं होतं, पण चला म्हटलं की आज मी हा ज्यूस बनवतीच आहे, तर रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करावी. तर हा ज्यूस खूप उपयोगी आहे. मी गेल्या 8-10 दिवसापासून रेग्युलर पिती आहे. मला हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम होता, पण आता मात्र मला थकल्यासारखं वाटत नाही. पण आपण काय करतो की कुठलाही ज्यूस असो तो 2-3 दिवस पितो आणि त्यानंतर मात्र बंद करतो. माझ्या बाबतीतही असंच झालं होतं, कारण एवढ्या सकाळी हे ज्यूस बनवून पिणं मला तरी काही जमत नव्हतं. त्यामुळे मी याची क्यूब्स बनवून फ्रीजमध्ये ठेवते. अगदी 2 दिवसासाठीच बनवते आणि 2 दिवसानंतर मात्र हे नवीन ज्यूस बनवत असते. तसं तर ज्यूस वेळेवर बनवून पिणंच हेल्दी असतं, पण जमत नसेल तर मला तरी वाटते की ही चांगली ट्रिक आहे. तर इथे जस्ट मी बीटरूट आणि गाजरच घेतलेलं आहे. बीटरूटची क्वांटिटी जास्त घेतली आहे आणि जस्ट त्या ज्यूसमध्ये मी हलकंसं पाणी ॲड करून मिक्सरला लावून घेते आणि जेव्हा मात्र ज्यूस प्यायचं असतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि काळं मीठ ॲड करते.
आता बरेच जणांना हे ज्यूस प्यायला आवडत नाही, मग अशा वेळेस तुम्ही या ज्यूसला आणखी टेस्टी बनवण्यासाठी लिंबू ॲड करू शकता, आवळा ॲड करू शकता, इवन ॲपल देखील ॲड करू शकता, डाळिंब देखील ॲड करू शकता. पण मी या सिंपल पद्धतीनेच पिते आणि मला याचा रिझल्ट खूप छान मिळाला आहे. जर तुम्हालाही थकल्यासारखं वाटत असेल, खूप जास्त काम करायला कंटाळा येत असेल किंवा हिमोग्लोबिनची कमी असेल ना, तर हे ज्यूस मात्र एकदा 8-10 दिवसासाठी नक्की ट्राय करून बघा. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.